बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. विषय कोणतेही असो, गावखेड्यातले असो, शहरातले असो किंवा कुठलेही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची वर 3,45,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. तुम्हाला एक दररोज वेगळा विषय दाखवणार आहे मी. दररोज एक कधी न बघितलेलेच विषय मी तुम्हाला दाखवतोय. मी आता माझ्या स्वतःच्या गावात आहे, कोंड गावात, आणि इथं कन्या शाळा आहे आणि कन्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा सुरू आहे. हे छोटे छोटे मुली आहेत, विद्यार्थिनी. खूप मजेशीर असतं, लहानपणी खूप बघण्यासारखं असतं. मी सुद्धा या बाल आनंद मेळाव्याचा आनंद घेतला इथं. आणि हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी नेमकं इथं कसा बाल आनंद मेळावा भरवला, याच्यामध्ये काय काय आहे, काय विद्यार्थ्यांनी ह्या ज्या आहेत मुली, पहिलीपासून ते 7वीपर्यंत इथं शाळा आहे. आणि या मेळाव्यामध्ये नेमकं काय आहे, कसं विद्यार्थिनीनं काय काय आणलं विकायला, काय तयार केलं, आपण एक नजर टाकणार आहे त्याच्यावर. हे बघा, छोट्या छोट्या मुली आहेत इथं, खूप छोट्यांना काय असं काही समजत नसतं जास्त असं बोलायचं बरं का. हे काय नाव आहे तुझं? रोशनी. पूर्ण सांग की नाव. कितीला आहे? रोशनी. दुसरीला आहे. काय आणलं विकायला? काहीच नाही. हा, काहीच नाही. काहीच नाही आणलं. तू काय आणलं का? तुझं काय नाव आहे? त्रिशा नागेश्वर कोरे. बरं. अरे वा, कितीला आहे शाळा? दुसरीला. आणि काय आणलं? चुरमुऱ्याचे लाडू. कितीला आहे ते? 5 रुपयाला एक. 5 रुपयाला. आणि किती विकले लाडू सकाळ? सकाळपासून 6-7 विकले असते. पैसे खर्चून टाकले. मम्मीने म्हणले होते खरंच. मम्मीने खरंच म्हणले होते म्हणून खर्चून टाकले समजा. भारी असते बरं का. ए, तुझं काय आणलंय? काय आणलंय? हे सर इकडे काय आहे? कुठून आणले जाब? कुणाच्या येतो? शेतातून. कुणाच्या येतो? माझ्या मैत्रिणीची आहे, तिनं तिकडे गेली आहे. तू कितीला आहे तू? तिसरीला. कुठे इथंच आहे का? हा. केवढ्याला जांब आहे? 5ला. 5ला. बघू आपण, खरंच मजा करू जरा थोडी. इकडे या बरं, इकडे. हे काय आणलंय तुम्ही विकायला? खाल्ला का नाही? थोडा भाऊ विकले. तुम्ही खाल्ला का? खाल्ला. कसा लागला? चांगला. आणि आम्हाला घ्या की. कितीला आहे? 7 रुपयाला. 7 रुपयाला. किती आणले होते? 48 आणले ते. आणि किती विकले? 27. होय. तू काय आणलं होतं? काहीच नाही. काहीच नाही. कोणाच्या येतो? माय फादर नेम इज सूरज शेख. राजा हा. मेकॅनिक आहे ती का? यस. अरे, इंग्रजी बोलायली तू? यस. कुठं असते शाळेला? यस. इंग्रजी बोलायली तू? यस. मराठी बोलायचं का तुला? येतो. किती वेळा आहे? 6th स्टँडर्ड. हा, 6th स्टँडर्ड. अरे वा, छान आहे. हुशार आहे बघ, मेकॅनिकच्या राजाची पोरगी आहे. बघतो आता हिचा बाप. होय. काय नाव आहे तुझं? काय हे काय करायला तुम्ही? इकडे दाखवा बरं जरा, कॅमेरा इकडून घ्या बरं. हा, काय काय इथं? पाणीपुरीला लय गर्दी लावली बा पुरण. हे कितीला घेतलं? 10 रुपयाला 6. खाल्लं का तुम्ही? आता घेतलं. कोणाचे आहे? जमादार. पुण्या जमादाराचे? बिभीषण जमादारचे. जमादाराचे. हे काय काय विकायला आली ते? पाणीपुरी. काय नाव आहे तुझं? तन्वी. बरं. कितीला आहे ती पाणीपुरी? 10ला 6. कोणाची आहे तू? कांचन जयवंत भोसले. कांचनची आहे का? होय. तू? ईश्वरी नाव आहे. पूर्ण नाव सांग. ईश्वरी रामकृष्ण मोरे. बरं. काय आणलं विकायला? पाणीपुरीचा. लय धंदा केला लय. बघू कस. वा वा, खतरनाक केलं की राव. छान असते बरं का, मजा असते. मी तुम्हाला दाखवणार आहे थोडा बाल आनंद मेळाव्यामध्ये नेमकं काय आणलंय विद्यार्थ्यांनी. लहान मुलं असतात आणि खरंच खूप भारी असते लहानपण. हे मजा वाटते. मला सुद्धा लहानपणीची आठवण येते आता. होय. ए, काय 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 आणलं तू विकायला? मी सांडगा भात. कोणाची आहे तू? मी नेताजीची. हा, नेताजीची. किती विकले तू? मी लय विकले. ते तू काय, तुम्ही कितीला आहेत? 7वी. 7वीला. काय कसं आहे हे असा आनंद मेळावा बघितला होता तू कधी? आणि इकडे प्रत्येक वर्षी होतंय का? हा. बरं. मग काय आणलं तू आता यावर्षी? काहीच नाही. का नाही? पैसे आणलेले. पैसे आणले का खर्चाला? काय नाव आहे तुझं? कल्याणी. पूर्ण काय नाव? कल्याणी रमेश चव्हाण. बरं. बघा, कल्याणी काय आणलंय. अहो, इकडं तर काय झालंय? कसं आहे? कितीला आहे? काय बी 10ला 1. कुणाच्या शेतातला आहे? कुणाच्या शेतातला आहे? आमच्या. काय नाव आहे? गौरी. पूर्ण सांग की. गौरी प्रदीप भोसले. वा, कितीला शाळेला? 2रीला. हे तुमच्या शेतात लावले? हा. तुझ्या ते शेताकडे काढायला
नाही बरं, किती ही कशाची भाजी आहे पालकची आणि ही कोथिंबीर ही काय आहे? शेंगा कशाच्या शेंगा आहेत उसावरच्या उसावरच्या खाल्ल्या का तू कधी ती नाही कितीला आता विकायला कसं आणलंय मग ही एकदा खाल्लेली आहे एकदा खाल्लेला कितीला कसं देणार त्याला 10ला एक पिशवी झाला सगळं द्यायचं का 10ला एक पिशवी पिशवी आणि ही 10ला एक पिंडी आणि ही 10ला एक पिंडी काय करते वडील तुझे कपड्याचं दुकान आहे कुठं रिद्धी कलेक्शनचं रिद्धी कलेक्शन कुठं इथं गावात कोणमध्ये मग आता काय वाटतं तुला आता हे तू विकलंशी किती किती रुपयाचं विकलं सकाळपासून 10 रुपयाचं 10 रुपयाचे विकले का बघा शेतकऱ्याची मुलगी आहे प्रत्येक वस्तूची ओळख व्हावी म्हणून हा बाल आनंद मेळावा असतो इकडं शेतातले काय काय वस्तू आणलेत वाण आणलेत काय कुणाची आहे तू काय नाव आहे तुझं शिवानी हे काय आणलंय ककडी ककडी बरं कितीला आहे 5ला 5ला एक किती विकल्या काकड्या नाही नाही विकली अजून काय खाल्लंस का नाही इथलं विकत घेऊन काय खाल्लं कुरकुरा हा कुरकुरा कुरकुरा खाल्ला कुरकुरा खाल्ला म्हणे ना बघू इकडे ए तो कोणाची आहे का काय आणलं विकायला दातात का घालायला इकडे सांगा जरा बाजूला. काय काय मग काय नाव आहे तुझं वैष्णवी पूर्ण सांग की नाव वैष्णवी प्रदीप भोसले ती कोणाची आहे तिची ओळख आहे का कितीला आहे ती दुसरीला आणि तू दुसरीला दोघी एकाच वर्गात आपण काय काय आणलं विकायला आता पालकाची भाजी चुक्याची भाजी आणि कोथिंबीर कितीला आहे पेंटी 10 रुपयाला विकलंस का नाही का कुणीच घेतलं नाही का बरं घेतलं नाही तुला मोठं होऊन काय व्हायचंय डॉक्टर व्हायचंय का बरं डॉक्टर व्हायचंय काय कारण आहे सांगते काय इंजेक्शन द्यायचं हा मग डॉक्टर कशासाठी व्हायचं आजार बरा करण्यासाठी लोकांचे होय हा बघा विद्यार्थ्याच्या अपेक्षा सुद्धा असतात त्यांना काय व्हायचं मुलगी काय म्हणते की शेतकऱ्याची मुलगी भाजी विकायला आलेली आनंद मेळाव्यामध्ये आणि तिला डॉक्टर व्हायचं अपेक्षा खूप छान असतात विद्यार्थ्याच्या लहानपणापासून जर जिद्द मनामध्ये बाळगली तर मोठ्या त्यांचं जे ध्येय आहे ते सुद्धा पूर्ण होऊ शकतं बरेच विद्यार्थी असे असतात की ग्रामीण भागामधून गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन ते गावचं आईवडिलांचं सुद्धा नाव कमवतात असाच एक इथं जो आहे तो आनंद मेळावा साजरा होतो बाल आनंद मेळावा इथं बघूया आणखीन पण इथं काय बसलेत का काय कुठे गेली इकडे पोर घेतली ए काय आणली विकायला सारखा घेतल्या का पेना सारखा पलीकडे काय नाव आहे तुझं बसवाला मोडल काही आराध्य सोमनाथ तिंगळे हा आराध्य सोमनाथ तिंगळे काय काय आणलं विकायला हे सगळं काय काय ह्याच्यात कानातले निऱ्यापिना परत बेल्ट खेकडे छोटे युपिना खेकडे 3 आणले सांग की अजून किलो आणलं विकायला ते किती रुपयाचं विकलंय माझं 55 55 रुपयाचं कोणी दिलंय कुठून आणलं होतं इथून घरी आमच्या घरी विकायला स्टेशनरी दुकान आहे का मम्मीने दिलं काही सगळं किती रुपयाचं दिला माल माल माहित नाही माहित नाही कितीला आहे तू तिसरीला आहे का बरं आता शाळा शिकून तुला काय म्हणायचं मला डॉक्टर ती बी डॉक्टरच म्हणायची म्हणाली पोरगी डॉक्टर होऊन काय करणार डॉक्टर होऊन जे आजारी माणसं आहेत त्यांना नीट करणार आणि पण कसल्या कोणत्या आजारावर काय का बरं डॉक्टर व्हायचं म्हणाले डॉक्टर चांगला आहे का हा मग का बरं म्हणले डॉक्टर व्हायचं काय कारण आहे काय कारण आहे सांग आजारी माणसं नीट करणार तो होय अरे वा छान बघा लहान मुली आहेत हे काय त्यांनी इथं बाल आनंद मेळाव्यामध्ये काय आणलेलं आहे बघूया आपण इथं काय नाव आहे तुझं आजी आहे का तुम्ही होय काय नाव आहे तुझं हा योगिता पूर्ण सांग नाव योगिता अमर गुरु कितवीला आहे तो तिसरी बरं काय आणलंय बघा समोसा हा समोसा बरं हे आनंद मेळाव्यामध्ये समोसे आणले तू किती रुपयाचे विकलेत आता 200 रुपये मम्मी येतील ते का नाही बनवून हा तुला येत नाही बनवायला नाही बरं आता किती तिसरीला आहे तू पुढे काय होणार आहे तुला नेमकं आता काय व्हायचं काय बनायचं शाळा शिकून पोलीस का बरं कशासाठी पण काय कारण आहे पोलीस काय पोलीस म्हणजे पोलीस का बरं व्हायचं काय आवडतं तुला कशासाठी पोलीस का आवडतो तुला
भारताचं काम करण्यासाठी भारताचं काम भारताचं काम करण्यासाठी. अरे वा. हो काय नात काय म्हणते पोलीस व्हायचं म्हणते करणार तिला हा करणार का बरं काय करणार वरती तिने काय इच्छा व्यक्त केली असेल तर? एकमेकांना मदत करण्यासाठी. अच्छा बघा इथं बाल आनंद मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी काय म्हणतात इथं आलेले आहेत बघूया. हे काय आणलं का विकायला तू? हा चिवड्याचं पॉकेट आणि ढोकळा आणि कुणाची आहे तू? अतुल पतंगे. बरं 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 कितवीला आहे तू? हा कितवीला आहे शाळेत? 6वीला. 6वीला आहे का तू? का पहिलीला कुठं आहे? इंग्लिश स्कूलला. काय नाव आहे तुझं? समृद्धी. पूर्ण नाव सांग. समृद्धी अतुल पतंगे. बरं आता तर तिसरीला आहे ना तू? 6वीला. 6वीला. बरं आता मोठं शिक्षण घेतलं तू शिक्षण घेऊन नेमकं तुला काय बनायचं आता? पोलीस. का बरं? कारण पोलीस मध्ये असं जास्त काम नसतंय आणि म्हणजे असं आणि चांगलं काम आहे. चांगलं काम आहे. तुझे पप्पा काय करते? पोलीस. हा हिचे पप्पा पोलीस आहेत तिला पोलीसच व्हायचंय. होय काय नाव आहे तुझं? विद्या अतुल पतंगे. तुम्ही अतुलचीच आहे का? 3 जणी येतात तुम्ही शाळेत? हो. होय तुला काय व्हायचंय मोठं शाळा शिकून? डॉक्टर. ती पोलीस व्हायचं म्हणते. तिच्या मनावर माझी इच्छा माझ्यापाशी. का बरं डॉक्टरचं म्हणते? कारण डॉक्टरला म्हणजे जास्त व्हॅल्यू असते. होय बघा इथं मॅडम तुम्ही शाळेतले शिक्षक आहेत या काय नाव आहे तुमचं? दराडे. बरं श्रीमती. काय काय खाल्लं इथं आता इथं मोमोज खाल्ले, जिलेबी आणि भजी खाल्ले. बरं काय वाटतं बरं इथं बालानंद मेळावा इथं आनंद शाळेमध्ये म्हणजे कसं आहे की कारण म्हणजे मुलींना व्यावहारिक ज्ञान एक मिळावं आणि व्यावहारिक ज्ञानामधून त्यांना आनंद पण मिळावा. हा त्याच्या मागचा उद्देश हा आहे. अच्छा किती विद्यार्थी आहेत इथं? विद्यार्थी किती आहेत अशा शाळेमध्ये? म्हणजे शाळेमध्ये 175. कसा प्रतिसाद मिळतोय काय वाटतं तुम्हाला? उत्कृष्ट एकदम. बघा इथं कन्या शाळेमध्ये सर येतो तुम्ही काय नाव तुमचं? थोरात सर. बरं मुलींनी खूप इच्छा मोठ्या व्यक्त केलेल्या आहेत. हो त्यांचे स्वप्न मोठे आहेत आणि आम्ही मिलानी होण्याचा असा उपक्रम घेतो. त्यांना आतापासूनचा अधिकारी होण्याचं म्हणजे परीक्षा वगैरे घेतो. त्यांना अधिकारी होण्याबद्दल सगळी माहिती आता आहे. गेल्या वर्षी आपली एक मुलगी राज्यस्तरीय परीक्षेमुळे मिलानी होण्यामध्ये तृतीय आली होती. त्याच्यामुळे इयत्ता 3री पासूनच त्यांना हे अधिकारी होण्याचं स्पर्धा परीक्षा पुढे कसं बनलं जातं हे त्याचं ट्रेनिंग आता दिलं जातं. त्याच्यामुळे त्यांची स्वप्न मोठी आहेत. बघा इथं कन्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा साजरा झाला आणि इथं सरपंच पण आलेले आहेत. काय सांगाल सरपंच कार्यक्रम कसा वाटला? शाळेमध्ये आनंद बाल मेळावा ठेवलेला आहे. तिथं आम्ही बी आनंद घ्यायला चाललेलो होतो. घेतला का आनंद? मग मज्जात. कसं वाटलं बरं? आपल्या लहानपणी असं होतं का? आनंद वाटला आम्हाला. पण पालकांनी पण यायला पाहिजे. जरा थोडं लक्ष दिलं तर त्यांना बी थोडा चंचलपणा मिळेल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मोठं स्वप्न आहे विद्यार्थिनीचं मोठं व्हायचं. असं काय ह्याच्यातून बी त्यांना शिकता येते ना काहीतरी म्हणजे धंद्याचे कशी रीत काय असते ते शिकता येते. हे एक कलाच आहे. ही बी कला शिकणं काय गरजेचं संदेश आहे. द्याल तुम्ही पालकांना? पालकांनी ते यायला पाहिजे शाळेत. प्रत्येकाने सांगितलेलंच असते की घरी बाबा आज आमचा शाळेत कार्यक्रम आहे तुम्ही या. पण पालक येत नाहीत. आलेले पाहिजेत पालक. काय सांगाल? काय नाही याच्यातून विद्यार्थ्याचं जरा थोडं म्हणजे करेज वाढतंय. व्यावसायिकतेमधला दृष्टिकोन वाढतो विद्यार्थ्याचा आणि विद्यार्थ्याला एक वेगळं समाधान असते ह्या गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे एक दिवस शिक्षणाच्या बाहेर येऊन थोडा आनंद घेतो विद्यार्थ्याला. त्याच्यातून विद्यार्थ्याचा पुढची जी म्हणजे वाटचाल आहे ती जरा आनंदात चालू राहते. बघा इथं कन्या शाळा आहे कोंडगावचीच आहे. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे गाव येते आणि या गावामध्ये कन्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा साजरा झाला. कसा मेळावा असतो? लहान लहान मुलं असतात त्यांना काही शिकवलेलं म्हणजे असं बाहेरचं ज्ञान नसतं आणि व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून ते वेगवेगळ्या वस्तूची ओळख व्हावी. मी तुम्हाला इथं ज्या विद्यार्थिनी या सहभागी झाल्या होत्या काय म्हणाल्या, त्यांची काय अपेक्षा आहे, मोठं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना काय बनायचं आहे अपेक्षा स्वप्न हे अतिशय चांगलं बाळगलेलं आहे. मुलीसुद्धा असताना एवढ्या मुली इथं सहभागी होत्या या कार्यक्रमामध्ये. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे. शिक्षकाची, सरपंचाची, इथं शिक्षिका पण होत्या एक आणि त्यांची पण मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. विषय कसा वाटला? ग्रामीण भागातला वेगळा विषय, कधी न बघितलेला विषय मी तुम्हाला आज दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,45,00,000 व्ह्यूअर्स आहेत.
आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, कोंड, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. चला चला मुली चला. हॅलो. राईस खाऊन बघितलं का नाही तुम्ही? कोणी शिजवला खरं सांगा बरं. हां तुम्ही कान लीजिए.